आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। पहिलीच बातमी रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भातली, कारण विलासराव देशमुख यांच्या संदर्भात त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे। विलासरावांवर आपण कोणतीही टीका केलेली नाही, मात्र तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे। दरम्यान लातूरमध्ये सोमवारी प्रचार सभेत बोलताना भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमध्ये विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं। त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली। अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांनीही रवींद्र चव्हाणांनी केलेल्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती। मात्र आता या वक्तव्यावरून झालेल्या वादानंतर रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे। आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही। त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत। त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी घेईन। ते असं म्हणाले की लोकांसाठी जगलेल्या माणसाची नावं एकच मनावर कोरली असतात। मी एकच गोष्ट पुन्हा मी तेच सांगेन, तुम्ही ते पूर्ण म्हटल्यानंतर पॉलिटिकली या सगळ्या गोष्टीकडे पाहू नका। माझी पुन्हा तेच विनंती आहे, त्यांच्या चिरंजीवांना तेच सांगण्याचा मी प्रयत्न करेन, जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याची दिलगिरी घेईन। दरम्यान विलासरावांवर टीका केली नाही। आपण काँग्रेसचा एजेंडा पाहिला, ते फक्त विलासरावांना फोकस करून मतदान मागत आहेत अशी सारवासारव रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या या वादग्रस्त विधानावर केली आहे। ऐकूया। मी विलासरावांचा जरा सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरती टीका टिप्पणी काही केली नाही। तू त्या ठिकाणी त्यावेळेला मी पाहिलं तिथला असणारा काँग्रेसचा अजेंडा काय, तर विलासरावांच्या असणाऱ्या पूर्णच्या पूर्ण विलासराव फार मोठे नेते होते, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय, परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीमध्ये त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं, विलासरावांना घेऊन मतदान करावं, विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय। रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे। दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे। या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय अशी माझी माहिती आहे। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। जय महाराष्ट्र। यानंतर पुढची बातमी पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिशन पुणे महानगरपालिका हाती घेतल्याचं दिसतंय। दुपारी त्यांनी सर्व उमेदवारांची बैठक बोलावली आहे। यावेळी ते सर्व प्रभागातील उमेदवारांसोबत चर्चा करणार आहेत। निवडणुकीतली रणनीती आखत उमेदवारांना कानमंत्र देण्यासाठी ही बैठक घेतली जाणार आहे। प्रचार सभांच्या नियोजनाबाबतही या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी देखील आता अजित पवार हे मैदानात उतरल्याचं दिसतंय। पुढची बातमी पाहूया। सुधीर मुनगंटीवार फडणवीसांवर नाराज राहू शकत नाही, त्यांचे मतभेद केवळ स्थानिक स्तरावर आहेत अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। कारण मुनगंटीवार आणि फडणवीस यांच्यामध्ये संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे मोठं विधान केलं। फडणवीस जे बोलतील तो आमच्यासाठी अंतिम शब्द असतो असं देखील बावनकुळे म्हणाले। नाही, सुधीर भाऊ जरी कुठल्या कारणाने त्यांचे मतभेद असतील त्यांच्या चर्चेमध्ये, पण सुधीर भाऊ कधीही देवेंद्रजींच्या विषयावर कधीच नाराज राहत नाही। मतभेद थोडे लोकल लेवलचे आहेत, चंद्रपूरमध्ये आहेत, पण त्या ठिकाणी हा देवेंद्रजीच्याबद्दल कधी सुधीर भाऊनी कुठल्याही पद्धतीने मनभेद केला नाही। कुठलीही पार्टी आमची या ठिकाणी देवेंद्रजीच्या नावाने कधी त्या ठिकाणी कुणाच्याही मनात काही शंका उरत नाही।
देवेंद्रजी एकदा बोलले तो अंतिम पक्षाकरता निर्णय असतो. खरं तर देवेंद्रजी आमच्या महाराष्ट्राचे एकमेव नेते आहेत आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या 1.5 कोटी सदस्य संख्या असलेल्या पार्टीला एकमेव देवेंद्रजीचा आधार आहे. आमच्या पक्षामध्ये कधीही देवेंद्रजीबद्दल कुणीही गटाचटाचं राजकारण करू शकत नाही. आमची पार्टी देवेंद्रजींच्या नावाने एकच संघ आहे.